नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या फुल एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रात्र झालेली असते. सायली बेडरूममध्ये आवरावर करत असते. अचानक तिला मागे कोणीतरी आल्याचा भास होतो. तिला असं वाटतं की शक्यतो अर्जुनच असेल, म्हणून ती आलत कसर असं बोलायला लागते. त्या क्षणी तिच्यावर जीव घेणा हल्ला व्हायला सुरुवात होते. त्याच वेळेस तिच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा ती हात पकडते आणि सर वाचवा वाचवा असं बोलायला लागते. तो व्यक्ती तिच्या पोटामध्ये सुरा घालणार त्या क्षणी अर्जुन तिथे पळत येतो आणि त्या व्यक्तीचा हात पकडतो आणि त्याला जोरजोरात मारायला लागतो. त्या व्यक्तीने संपूर्ण चेहरा त्याचा पॅक केलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं कापड काढण्याचा प्रयत्न सायली आणि अर्जुन दोघेसुद्धा करत असतात. परंतु कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा दोघेसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा ते मांस आहे तो काढू शकत नाही. दोघंसुद्धा खूप प्रयत्न करतात, परंतु कितीही प्रयत्न केला तरी तो चोर आहे तिथून तो सुटतो आणि तिथून तो निसटून निघून जातो. अर्जुनसुद्धा त्याच्या पाठीमागे पळत येतो, परंतु तिथून पळून जायच्या आधी सायलीच्या हातामध्ये त्याच्या गळ्यामध्ये जे चैन असते ती चैन सायलीच्या हातामध्ये आलेली असते. सायली त्या चैनकडेच बघत असते. त्यानंतर अर्जुन त्याच्या मागे पळत पळत येतो, परंतु तो अर्जुन खाली येईपर्यंत खिडकीतून पळून बाहेर गेलेला असतो. त्या क्षणी त्याच्या आवाजामुळे घरातील सगळेच व्यक्ती बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर अर्जुन मम्मीला म्हणतो की हळू ये मम्मी. त्या क्षणी सायलीसुद्धा तिथे येते. त्यावेळेस अर्जुन हा मम्मीला असं म्हणतो की सायलीवर कोणीतरी हल्ला केला आहे जीवघेणा. त्याच वेळेस सगळ्यांना कल्पनालासुद्धा फार टेन्शन येतं आणि तिथेच लगेच अश्विनसुद्धा येतो. अश्विन म्हणतो कुठे आहे, कुठे पळाला तो चोर. दोघेसुद्धा बाहेर येतात. बाहेर येता क्षणी त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. तर अर्जुनने इकडे पोलिसांना फोन केलेला असतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घरी या, सायलीवर हल्ला झाला आहे. बाहेर येता क्षणी पोलीससुद्धा तिथे येतात. अश्विन आणि अर्जुनला पोलीस असं बोलतात की कुठे आहे तो व्यक्ती, बाहेर आम्हाला कुठेच तो भेटला नाही. मी गेटसमोरसुद्धा त्याला पाहिलं, परंतु तो नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो शक्यतो तो आता पळून गेला असेल, तो निसटून गेला आहे. त्यावेळेस पोलीस म्हणतात तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी इथे कॉन्स्टेबलसुद्धा पाठवतो आणि मी स्वतःसुद्धा इथे थांबतो. त्यावेळेस अर्जुन त्या पोलिसांना असं म्हणतात की तुम्ही इथे थांबायची काही गरज नाही आहे, कॉन्स्टेबल पाठवले तरी चालेल. असं बोलल्यानंतर पोलीस तिथून निघून जातात. तर अश्विन आणि अर्जुन आतमध्ये येतात. तर सायली, अस्मिता आणि त्याचबरोबर कल्पना तिघीसुद्धा विचार करत असतात की नेमका सायलीवर कोणी हल्ला केला असेल. त्यावेळेस अर्जुन आणि अश्विनसुद्धा आतमध्ये येतात. त्यावेळेस सायलीच्या हातामध्ये चैन असते आणि सायली म्हणते हे बघा ही चैन मला त्या चोराच्या गळ्यामध्ये सापडली. नक्की काय असेल हे प्रकरण, नक्की मला काहीच लक्षात येत नाही आहे. त्यावेळेस अस्मिता असं म्हणते की मला ही चैन कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. त्यावेळेस लगेच अर्जुन म्हणतो ही शक्यतो त्याने चोरलेली चैन असेल, त्या चोराने कोणाची तरी चैन चोरली असेल आणि त्यानंतर सायलीच्या बेडरूममध्ये तो आला असेल चोरी करण्याच्या उद्देशानेच. असं सगळं काही अर्जुन बोलायला लागतो. कल्पना म्हणते आता काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सगळेजण जाऊन आता आराम करा, झोपा सगळेजण. त्या क्षणी अर्जुनला अश्विन असं म्हणतो की दादा काही लागलं तरी मला आवाज दे, मी लगेच येईल. त्यावेळेस अर्जुन म्हणतो हो ठीक आहे आणि सायलीला म्हणतो चल बायको आराम कर. असं सगळेजण बोलतात आणि सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये जातात. त्यावेळेस इकडे कल्पनाला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. ती देवी आईला हात जोडते आणि म्हणते देवी आई माझ्या सायलीच्या आणि अर्जुनच्या मागे खंबीरपणे उभा राहा, त्यांना काहीच होऊ देऊ नको, असं म्हणून ती देवाजवळ प्रार्थना करत असते. राकेश हा घरी आलेला असतो, फार टेन्शनमध्ये असतो. त्याच वेळेस त्याची मम्मी म्हणजे सुमन तिथे येते. त्यावेळेस तो सुमनवर सुद्धा भडकतो. सुमन त्याला म्हणते राकेश काय झाले, तू एवढं टेन्शनमध्ये काय आहेस. त्यावेळेस राकेश हा सुमनवर चिडतो आणि म्हणतो तुला माझ्या वडिलांविषयी काहीच कसं वाटत नाही गं, अशी कशी तू आहेस. त्यावेळेस लगेच सुमन म्हणते असं काय केलं आहे त्यांनी, काहीच केलेलं नाही. एका फ्रॉड व्यक्तीबरोबर माझं लग्न झालं त्याचीच मला लाज वाटते, नवरा म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते. असं बोलल्यानंतर राकेश हा सुमनवर चिडतो आणि म्हणतो मला तर खरं त्यांची बायको तू आहे याचीच मला लाज वाटते आई. असं म्हटल्यानंतर प्रतिमा तिथे येते आणि म्हणते काय बोलतोयस तू राकेश, तुला लाज वाटतेस का. असं बोलल्यानंतर राकेश तिथं गपचूप उभा राहतो. तर इकडे बेडरूममध्ये अर्जुन हा
तन्वीला म्हणजे सायलीला असं बोलत असतो की काही झालं तरी तू टेन्शन घेऊ नकोस बायको. त्यावेळेस सायली म्हणते, पण नेमका माझ्यावर अटॅक कोणी केला असेल हाच प्रश्न मला पडला आहे. त्यावेळेस लगेच अर्जुन असा म्हणतो की मधुबनवर जेव्हा मधुभाऊंवर हल्ला झाला तसाच अटॅक आता तुझ्यावर सुद्धा होतो आहे. बायको तू सांग, तू मधुभाऊंना काय असं विचारलं की जेणेकरून तू तन्वी आहे हे सगळं काही त्यांनी ओळखलं. त्यावेळेस सायली असं म्हणते की मी लहानपणीचा तन्वीचा फोटो आणि लहानपणीचं तन्वीच्या आवाजाचं रेकॉर्डिंग त्यांना दाखवलं, तेव्हाच त्यांनी ओळखलं की मी तन्वी आहे म्हणून. त्याच वेळेस लगेच अर्जुन असं म्हणतो की कोणीतरी असा एक व्यक्ती आहे की ज्याला तू तन्वी आहे बाहेर पडलं नाही पाहिजे असं त्याला पाहिजे. त्याच वेळेस लगेच इकडे अर्जुन असा म्हणतो की पण एक कोण असा आहे की मधुभाऊंवर हे सत्य बाहेर पडू नये म्हणून अटॅक करत असेल. पण ज्यावेळेस हे सगळं काही कळलं त्यावेळेस मात्र प्रिया आणि साक्षी जेलमध्ये होते. महिपत आणि नागराज दोघेच बाहेर होते. परंतु पोलिसांना असं वाटलं की महिपत हा सुपारी देऊन हे सगळं काही घडवून आणत असेल, परंतु हे महिपत नाही तर कोणीतरी तिसराच व्यक्ती हे सगळं काही करत आहे आणि तिसराच व्यक्ती आता तुझ्यावर सुद्धा अटॅक करत आहे. सगळं काही सत्य आता अर्जुन आणि सायलीसमोर हळूहळू येत असतं. तर इकडे घरी सुमनला बोलल्यामुळे प्रतिमा राकेशवर जाम चिडलेली असते आणि म्हणते, असले संस्कार नाही केले सुमननी तुझ्यावर, तुझ्या लक्षात येत नाही का राकेश? आणि कोणत्या आवाजामध्ये तू तुझ्या आईशी बोलतोय, तुला डोकं नाही आहे का? असं म्हणून इकडे सुमनची बाजू घेऊन प्रतिमा राकेशची चांगलीच काढते आणि त्याला म्हणते की तुला जर एवढंच जर तुझ्या वडिलांचा पुळका येत असेल ना तर तू तुझ्या वडिलांकडेच जायचं नाही, इथं कशाला यायचं? असं म्हणून इकडे प्रतिमा राकेशची चांगलीच काढते. तर इकडे राकेश मनातली मनात असं म्हणतो की यांना कळायला नको की मी माझ्या वडिलांना शामील आहे, मला काही झालं तरी यांना ते दाखवून द्यायचं नाही. त्यानंतर प्रतिमा राकेशवर चिडते आणि म्हणते, आत्ताची आत्ता तू तुझ्या आईची माफी माग. प्रतिमाचं ऐकून इकडे राकेश सुमनची माफी मागतो आणि म्हणतो, परत असं काही मी करणार नाही, सॉरी आई. त्यावेळेस प्रतिमा तरीसुद्धा राकेशला असं म्हणते की इथून पुढे तू असं काही करणार नाही याची जाणीव ठेव. तुझ्या आईने काय काय सहन केलं आहे तुला माहिती नाही, त्यामुळे इथून पुढे तू असं काही करणार नाही हे लक्षात ठेव. असं म्हणून प्रतिमा इकडे राकेशला चांगलंच बजावते आणि राकेशसुद्धा प्रतिमाला घाबरून तिथे शांत बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सुमनसुद्धा आता राकेशला मोठ्या मनाने माफ करते. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेसुद्धा विचारात असतात. त्यावेळेस सायली आणि अर्जुन असं बोलतात की दहीहंडीच्या दिवशी नागराज आपल्या घरी आला होता, परंतु आपल्याला असं वाटलं की महिपतनी नागराजला पाठवलं आहे, परंतु नागराजला महिपतनी पाठवलेला नव्हता, तर मुद्दामून नागराज दहीहंडीच्या दिवशी आपल्या घरी आला होता. म्हणजेच नागराजनेच हा पूर्णपणे अटॅक घडवून आणला होता आणि आता तो अटॅक तुझ्यावर सुद्धा नागराजच घडवून आणत आहे. सगळं काही आता अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात. सायली अर्जुनला असं म्हणते की पण महिपत आता जेलमधून बाहेर आल्यापासून चांगला सुधारला आहे, तर नागराजसुद्धा असं आतमध्ये बसून कसं काय काय करेल? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, महिपत जसा दिसतो तसा नाही, तो कशावरून सुधारला आहे म्हणून तो नाटकही करू शकतो ना. त्यानंतर अर्जुन असंही बोलतो की कशावरून नागराज जेलमध्ये बसूनसुद्धा जिवे मारण्याची कोणाची सुपारी देऊ शकणार नाही. काय सांगावं, त्याने जर सुपारी दिली असेल तर मी ती उद्याची उद्या जाऊन सावंतला भेटतो आणि त्या नागराजला सुद्धा भेटून त्याची चांगलीच काढतो. असं बोलून आता अर्जुन पुढच्या कामाला लागतो. प्रिया सायली आवरावर करत असताना म्हणते की आता हे कामावर गेले तोपर्यंत जाऊन मला प्रियाला भेटायलाच पाहिजे, नाहीतर हे मला प्रियाला भेटू देणार नाही. असं म्हणून सायली पर्स घेऊन बाहेर निघणार तो क्षणी लगेचच इकडे कल्पना जोरजोरात ओरडते आणि म्हणते, सायली, अस्मिता, अश्विन सगळेजण बाहेर या. त्यामुळे आवाज ऐकल्यामुळे सायली धावत पळत खाली हॉलमध्ये येते. कल्पनाने आवाज दिल्यामुळे सगळेजण खाली येतात आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो, काय झालं मम्मा, एवढं का ओरडतेस? त्या क्षणी लगेच समोर सगळ्यांना प्रिया दिसते. प्रियाला बघून इकडे सायलीला सुद्धा धक्का बसतो आणि ती म्हणते, मी प्रियाला भेटायला जाणार होते म्हणून ह्यांनीच तर परमिशन काढून प्रियाला इथं पाठवलं नसेल ना मला भेटण्यासाठी. असं सगळं काही सायली मनातली मनात विचार करत असते. तर इकडे असं पाहायला मिळतं की अर्जुन हा
जेलमध्ये नागराजला भेटायला आलेला असतो आणि जेलमध्ये येत असताना तो नागराजची गचंडी धरतो आणि म्हणतो की हे सगळं काही तू कशासाठी करत आहे आणि तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मात्र आत्ता मिळालेलीच नाही आणि ती मिळालीच पाहिजे. त्यावेळेस नागराज म्हणतो, तू काय बोलते, तुझ्या लक्षात येते का, मुळात मी काही केलेलंच नाही. त्यावेळेस लगेचच अर्जुन म्हणतो, दहीहंडीच्या दिवशी तू मधुभाऊंवर हल्ला केलास आणि त्यामुळेच मधुभाऊ आता पॅरेलाइज आहेत. त्यावेळेस लगेचच महिपत म्हणतो, मी असं कशाला करेल आणि माझा एवढा वट नाही आहे की मी इथे बसून असं काहीतरी करू शकेल. मी कशाला कोणाला सुपारी देऊ हे सगळं काही करण्यासाठी. मुळात मधुभाऊंना मारून मला काय फायदा होणार आहे, मला त्याचा काहीच फायदा होणार नाही. मी सगळं काही कशासाठी करेल असं सगळं काही तो अर्जुनला बोलतो. अर्जुन थोडा शांत उभा राहतो आणि मनातली मनात असा विचार करतो की सायलीच तन्वी आहे हे सत्य आता याला कळायला नको. जर हे सत्य याला कळले तर पुन्हा हा सायलीवर अटॅक करणार. म्हणूनच तो म्हणतो काही झालं तरी हे सत्य आता याला कळायला नको आणि तो तिथे शांत उभा राहतो. तर इकडे प्रिया घरी आलेली असते म्हणून कल्पना प्रियावर जाम चिडलेली असते. म्हणते, तू कशाला आली आहेस इथे, निघून जात त्याच्या आता इथून. सायली प्रियावर चिडते आणि म्हणते, तू आलीस कशाला इथे, आत्ताच्या आत्ता निघून जा. कल्पनासुद्धा तिला म्हणते, तू जेलमधून कशी काय सुटून आली, आत्ताच्या आत्ता निघून जा. आणि इकडे अस्मितासुद्धा तिच्यावर चिडलेली असते, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं सगळेजण तिला बोलत असतात. त्या क्षणी सायलीजवळ प्रिया आतमध्ये येते आणि म्हणते की मला 5 मिनटं बोलायचं आहे, मला आईंशी बोलायचं आहे म्हणून मी इथं आले आहे असं सगळं काही प्रिया बोलायला लागते. त्यावेळेस अश्विन म्हणतो, आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कल्पना प्रियावर चिडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता निघतो इथून आणि तुला अशी येण्याची परमिशन कसं काय दिलीत गं जेलमधून असं तिला बोलते. घरातून तिला हाकलून देण्यासाठी सगळे तयार होतात. त्यावेळेस सायली म्हणते, मला इथे कोणताही वाद नको आहे, मला आवाज चढवून बोलायला लावू नको, तू आजच्या आत्ता इथून निघून जा. त्याच वेळेस लगेच इकडे अश्विन मनातली मनात असं म्हणतो की प्रिया नक्कीच तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल इथे सांगायला आली असणार आणि तो विचार करायला लागतो. इकडे महिपत जेलमध्ये अर्जुनला म्हणतो की काय समजले मला. त्यावेळेस लगेचच इकडे अर्जुन शब्द पलटतो आणि असं म्हणतो की सुभेदारांचं जे काही चांगलं चाललंय ते तुला बघवत नाही आणि म्हणूनच दहीहंडीच्या दिवशी आम्ही सगळे बाहेर असताना तू मधुभाऊंच्या पोटात सुरा खुपसला आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लगेच इकडे नागराज त्याच्यावर हसतो आणि म्हणतो की जरी काही असलं तरीसुद्धा तू सिद्ध कसं करणार ते तरी सांगा, मला सिद्ध होऊ शकत नाही असं म्हणत नागराज त्याच्यावर हसत असतो. म्हणजेच आता काही झालं तरीसुद्धा आता नागराजवरील जे काही गुन्हे आहेत ते अर्जुन कशाप्रकारे सिद्ध करणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. तर इकडे आता अश्विन हा प्रियावर चांगला चिडलेला असतो आणि तिला हाताला धरून तिथून धक्के मारत बाहेर घेऊन चाललेला असतो. तो अश्विन प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर काढतो. त्याच वेळेस प्रियाचे वकील असे म्हणतात की 1 मिनिट, तुम्ही असं करू शकत नाही, त्या परमिशन काढून आल्या आहे त्यामुळे ते जे काही बोलते ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. त्यावेळेस अस्मिता म्हणते, परंतु मला हिचं काहीच ऐकायचं नाही, इथून निघून जा. त्याच वेळेस प्रिया असं म्हणते की परंतु माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ वाढत आहे, घराचं वारस माझ्या पोटामध्ये वाढत आहे, आई तुझं नातवंड आहे माझ्या पोटामध्ये असं बोलता क्षणी सगळ्यांना धक्का बसतो आणि कल्पना म्हणते हे शक्य नाही. त्यावेळेस लगेच प्रिया म्हणते, हे सगळं काही खरं आहे, बातमी अश्विन आणि अर्जुनला सुद्धा माहिती आहे, परंतु त्या दोघांनी ही गोड बातमी तुमच्यापर्यंत पोचूच दिली नाही. त्यावेळेस सायलीसुद्धा असं म्हणते की ह्यांना सगळं माहिती होतं तरीसुद्धा ह्यांनी आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही असं म्हणून ती विचार करायला लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुनसुद्धा घरी आलेला असतो. तर प्रिया तिथेच बसलेली असते. तर प्रिया म्हणते, आता अर्जुनलासुद्धा तू सगळं काही सत्य विचार. त्यावेळेस सायली प्रियावर चिडते आणि म्हणते की तू बोलतेस म्हणून मी काहीही ऐकून घेणार नाही आहेस, आत्ताच्या आता तू इथून निघून जा. त्यावेळेस अर्जुनसुद्धा असं म्हणतो की उगाच काही बाळाचं कारण सांगून तू घरामध्ये घुसू नको असं म्हणून तिला सायली आणि अर्जुन प्रियाच्या हाताला धरतात आणि तिथून तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली आता इथून पुढे काय डिसिजन घेणार आणि कशाप्रकारे आता प्रिया तिचं सत्य समोर आणणार आणि त्याचबरोबर आता राकेशचं सत्य कशाप्रकारे बाहेर काढणार अर्जुन हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच मालिकेचे फुल एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.